हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे. याच्यामध्ये जी काही माहिती दिली गेलेली आहे ती फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला दिलेला गेलेला नाही आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तर जेव्हा केव्हा आपण निफ्टीचा चार्ट बघत असतो, आता तुमच्या समोर हा निफ्टीचा इंडेक्सचा फ्युचर आहे जो की 3 महिने जुना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कॅन्डल ज्या आहेत त्या डेली टाइम फ्रेम वरती दिसत आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बाबा मार्केटमध्ये किंवा प्राइसमध्ये वर खाली जी मूव जी आहे ती आपल्याला तिथं होताना तिथे दिसते. मग त्याचा उपयोग काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये काय बदल जे आहेत ते होऊ शकतात, त्या अनुषंगाने प्रत्येकाला एक क्युरियोसिटी असते की नेमकं निफ्टी तर वर खाली होत राहणार आहे, पण त्याच्या माध्यमातनं आपल्याला कशात जास्तीत जास्त गेन जे आहेत ते आपण घेऊ शकतो, कशा पद्धतीने आपण त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा इन्कम जो आहे तो जनरेट करू शकतो, हा प्रश्न असतो. जसं की ह्या चार्टला जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळे लेवल्स किंवा झोन्स असे दिसत आहेत की जे हाय वाला पॉइंट जनरेट करतायत किंवा लो वाला पॉइंट जो आहे तो जनरेट करतायत. किंबहुना कुठल्याही चार्ट्स वरती ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेस तुम्हाला हाय आणि लो जे आहेत ते जनरेट होताना दिसणार आहे. परंतु मोस्ट ऑफ रिटेल ट्रेडर जे आहेत ते ऑप्शन्स मध्ये ट्रेड करत असतात आणि जेव्हा केव्हा ते ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतायत त्या माध्यमातनं त्यांचं एकच टार्गेट असतं आणि ते म्हणजे गेन्स. त्यांना फक्त एकच गोष्ट माहित असते ती म्हणजे प्रॉफिट्स आणि फक्त प्रॉफिट्स आणि प्रॉफिट्स. जेव्हा केव्हा लॉसची स्थिती येते त्यावेळेस त्या लॉसच्या केसमध्ये ते जास्तीत जास्त त्या गोष्टीला स्टिक झालेले असतात आणि तिकडनंच एक फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा ग्रीड जी ती जनरेट आपल्याला होताना तिथं दिसते. मग आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, हा चार्टच्या बाबतीत नसणार आहे, हा बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत आपण इथं चर्चा करणार आहोत, जो की आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काय काय गोष्टींचा उपयोग जो आहे तो आपल्याला होऊ शकतो ते आपण समजून घेऊया. तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत, ते म्हणजे इंडिया विक्स म्हणजे काय आणि ऑप्शन्स मध्ये इम्प्लाइड व्हॉलटिलिटी ज्याला आपण आयव्ही असे म्हणतो. जे की जेव्हा केव्हा तुम्ही ऑप्शन्स बाईंग करत असाल तर तुम्हाला आयव्ही समजत नसेल तर तुम्ही अर्धी लढाई जी आहे तिथं हारत आहात, कारण त्या लढाईला तुम्ही जिंकणं त्याला समजून घेणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. कारण फक्त आणि फक्त चार्ट वरती मी सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस बघतोय, कुठे त्याच्या पर्टिक्युलर चार्टचा सपोर्ट आहे किंवा कुठे त्या पर्टिक्युलर चार्टचा रेजिस्टन्स आहे का जिथनं ते प्राइसने किंवा किमतीने वर खाली मूव जी ती केलेली आहे त्याच्यावरती जी आहे ही लढाई जिंकू शकत नाही. त्यामध्ये आपल्याला इंडिया विक्स बद्दल माहिती असणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण इंडिया विक्स मध्ये काय उलथपालथ होते ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे, तो म्हणजे ऑप्शनचं इम्प्लाइड व्हॉलटिलिटी. कारण तुम्ही ऑप्शन्स मध्ये भले तुम्ही कॉल साईडला ट्रेड करत आहात, भले तुम्ही पुट साईडला ट्रेड करत आहात, परंतु त्यामधलं तुम्हाला इम्प्लाइड व्हॉलटिलिटी लक्षात आली नाही, त्याचं व्यवस्थितरित्या कोरिलेशन जे आहे इंडिया विक्स बरोबर लक्षात आलं नाही तर नक्कीच ते एकदम तोट्याची गोष्ट आहे आणि तिथंच तुम्ही तुमची अर्धी लढाई जी आहे ती हरत आहात, जसं मी अगोदर सांगितलंय. तर सुरुवातीला आपण समजून घेऊया की इंडिया विक्स नेमकं काय. तर इंडिया विक्स ही एक अशी प्रकारची इंडेक्स आहे की जी आपल्याला फिअरची किती गेज आहे मार्केटमध्ये, भीतीचं किती लेवल आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती जे आहे ते मार्केटमध्ये देत असतं. फिअर म्हणजे काय, भीती. मार्केट किती वरती जाऊ शकतं किंवा किती खाली जाऊ शकतं त्याच्याबद्दलची आयडिया जे आहे ते मार्केटमध्ये इंडिया विक्सच्या माध्यमातून आपल्याला तिथं लक्षात येत असतं. आता ही नेमकं इंडिया विक्स बरं काय, जसं की ह्या चार्ट वरती जर आपण जर गेलो आणि ह्या इंडिया विक्सचा जर चार्ट जर आपण बघितला त्यावरनं आपल्याला भरपूर काही आयडिया जो आहे तो तिथं येताना तिथं दिसू शकतो. जसं की 2025च्या आपण इंडिया विक्सच्या चार्ट्स मध्ये गेलो किंवा याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतंय की ही जी इंडिया विक जी आहे साधारण 10च्या पातळीपासून वरच्या बाजूला 32च्या पातळीपर्यंत आपल्याला जाताना दिसते, पुन्हा एकदा 10-11च्या रेंजमध्ये येऊन पुन्हा वरच्या बाजूला जाताना दिसते. तर याचा इम्पॅक्ट नेमकं भारतीय स्टॉक मार्केटवरती किंवा मेन इंडायसिस वरती काय आहे त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे. म्हणून फिअर किती आहे, भीती किती आहे, त्याची जी माहिती जी आहे, त्याची जी आयडिया जी आहे ती इंडिया विक्सच्या माध्यमातून आपल्याला येते. जेव्हा केव्हा इंडिया विक्स राईज होताना दिसते त्याच्यामुळं मार्केटवरती एक निगेटिव्ह सेंटिमेंट जो होतो जनरेट होताना दिसतो. जेव्हा केव्हा इंडिया विक्स जी आहे ती खालच्या बाजूने येताना दिसते ती मार्केटसाठी पॉझिटिव्ह असते. ही एक छोटीशी गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त मी इंडिया विक्सच्या बेसिसवरती ट्रेड करतोय, साफ चुकीचा आहे. त्या बेसिसवरती तुम्ही जर चूक जर करत असाल त्याच्यापासून परावृत्त व्हा.
त्याच्यापासून दूर राहा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्याबरोबरच ऑप्शनची इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी सुद्धा तुम्हाला ट्रॅक करणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही ऑप्शन चेन्स मध्ये जात असतात, त्या ऑप्शन चेन मध्ये IV नावाचा एक प्रकार असतो आणि तो IV नावाचा प्रकार जो आहे तो आपल्याला भरपूर काही गोष्टी सांगत असतो की नेमकं त्यामध्ये काय पॅरामीटर जे आहेत ते बदलू राहिलेत आणि त्याचा उपयोग विनियोग जो आहे आपण इंट्राडे ट्रेडिंग मध्ये कशा पद्धतीने जो आहे तो करू शकतो. तर तुम्हाला लक्षात आला असेल की इंडिया विक्स जे आहे जेव्हा केव्हा वाढत आहे तर ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. आता ह्या इंडिया विक्स मध्ये 3 प्रकारचे रेंजेस आहेत. पहिली जी रेंज आहे ती 10 ते 13 ची रेंज आहे. म्हणजे इंडिया विक्स जर 10 आणि 13 मध्ये आहे तर मार्केट शांत टेरिटरीमध्ये ट्रेड करत आहे, याच्यावरनं आपल्याला याचा अंदाज येतो. इंडिया विक्स जर 14 ते 18 मध्ये जर जात असेल तर थोडीशी हालचाल आपल्याला तिथं होताना दिसते. ही एक गोष्ट लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जेव्हा केव्हा मोठे इव्हेंट होत असतात, युद्धाची स्थिती होत असते किंवा कुठलेही इलेक्शनचे रिझल्ट असतात किंवा RBIची मॉनिटरी पॉलिसी असते, त्यामध्ये आपल्याला गोष्ट लक्षात येते. आणि जर इंडिया विक्स ही 20 अधिक आज जर असेल तर त्याच्यामध्ये पॅनिक मूव्ह किंवा बिग मूव्ह जी आहे ती होण्याची सगळ्यात मोठी शक्यता जी जनरेट होत दिसत असते. म्हणून या पॅरामीटर्सला आपण जनरली बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता ह्या इंडिया विक्सला समजायचं कसं? जेव्हा केव्हा इंडिया विक्स जे आहे आपल्याला वाढ होताना वरती जाताना दिसते, त्यावेळेस प्रीमियम जो आहे तो भले कॉल साईडचा असेल भले तो पुट साईडचा असेल, तो प्रीमियम आपल्याला वाढ होताना दिसतो. आणि जर त्याच्या त्याच्या उलट जर आपण बघितलं तर हा इंडिया विक्स खाली पडू राहिलाय, म्हणजे प्रीमियम जो आहे तो घट आपल्याला होताना दिसेल. म्हणजे त्याच्यामध्ये बदल जो आहे तो निगेटिव्ह साईड मध्ये होताना आपल्याला तिथे दिसतो. म्हणून या छोट्याशा गोष्टीला आपण कोरिलेट करणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आपण इंट्राडे मध्ये ट्रेड करत असतो त्यावेळेस इंडिया विक्स नेमकं कुठं ट्रेड होऊ राहिली, तिची व्हॅल्यू काय आहे, त्या व्हॅल्यूकडे आपण लक्ष देणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो त्यामध्ये ठरतो. म्हणून इंडिया विक्स सध्या कुठल्या लेवलला आहे, कुठल्या स्थितीला आहे, चार्ट बघून मला सांगा बरं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. त्यावरनं आपल्याला नक्की नक्की आयडिया येईल. आता दुसरं महत्वाचं म्हणजे ऑप्शनची IV. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा येतो की इंडिया विक्स आणि ऑप्शनची IV जी आहे ती काय बदल आहे. तर वन बाय वन आपण चेक करूया. तर ऑप्शनची IV म्हणजे काय आहे की एक्सपेक्टेड व्हॉलेटिलिटी त्या ऑप्शन्स मध्ये किती प्रमाणामध्ये चढ उतार जो आहे तो होऊ शकतो, त्याच्याबद्दलची माहिती काढण्याचं काम जे आहे या ऑप्शनच्या व्हॉलेटिलिटी मध्ये होतं. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून बँक निफ्टीचं मी नाव घेतो, म्हणजे त्याचं रिकमेंडेशन अजिबात नाहीये. जर बँक निफ्टीचा ATM ऑप्शन जो आहे तो ATM ऑप्शनची जर आपल्याला IV ही 18% आसपास आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये जर बदल जर होताना आपल्याला दिसू शकतो, तो प्रीमियम वरती तो 18%च्या पर्सेंटेज वरनं हिसाब होताना दिसेल. समजा ही जर IV जी आहे ही 18%वरनं बँक निफ्टीच्या ऑप्शन्स मध्ये 18%वरनं सिंपल 22%पर्यंत जर गेलं तर ऑप्शन जे असतील भले ते कॉल साईडचे असतील भले ते पुट साईडचे असतील, तर त्याचा प्रीमियम जो आहे तो आपल्याला वाढ होताना तिथं दिसेल. सिंपल जर हीच IV 22%वरनं जर समजा 18%वरती जर आली किंवा 16%वरती जर आली तर त्याच्यामुळं IV क्रश होऊन प्रीमियम जो आहे तो आपल्याला खालच्या बाजूला जाताना तिथं दिसू शकतो. मग ATMच का बरं मी घेतला? मग याचा आउट ऑफ द मनी ITM वरती काय परिणाम होतो या ऑप्शनच्या IVचा, ते सुद्धा आपण समजून घेऊयात. कारण ते सुद्धा एक महत्वाचा बिहेवियर जो आहे तो आपल्याला तिथं सांगत असतो. म्हणून जनरली जेव्हा केव्हा निफ्टीचा स्पॉट समजा आपण कन्सिडर केला की निफ्टीचा जो स्पॉट जो आहे तो 22,000च्या आसपास जो आहे तो ट्रेड आपल्याला होताना तिथं दिसतोय. मग ATM जो आपल्याला स्ट्राईक जी होणार आहे तुम्हाला माहितच असेल, ऑप्शनचं बेसिक जर ते माहित नसेल तर ऑलरेडी मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते बघा. समजा तिथं 22,000च्या आसपास स्पॉट जो आहे तो ट्रेड होतोय, म्हणजे 22,000चा CE किंवा 22,000चा जो PE असणार आहे त्याला हाय वेगा सेन्सिटिव्हिटी असणार आहे. आता हाय वेगा सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. मग त्याची सेन्सिटिव्हिटी म्हणजे जितका काही बदल स्पॉट मध्ये होणार आहे त्याच्यानुसार जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल बदल होताना दिसणार आहे. म्हणजे जर IV इंट्रिन्सिक व्हॅल्यू की इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी जी आहे जर आपल्याला वाढ होताना दिसली तर ऑटोमॅटिकली त्याचा बदलाव जो आहे त्याचा जो परिणाम जो आहे तो प्रीमियम वरती आपल्याला तिथं होताना तिथं दिसणार आहे. एक छोटीशी गोष्ट आहे. आणि इंट्राडे बाईंग मध्ये जनरली ह्या IV कडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला त्याची जर ऑपॉर्च्युनिटी क्रॅक जर करायचे असेल तर ATM ऑप्शन जे ते वन ऑफ द बेस्ट असतात. परंतु हे ATM ऑप्शन ट्रेड करण्यापूर्वी मार्केटचं स्ट्रक्चर, ओपन इंटरेस्ट कुठं काय बदल झालाय, ह्या गोष्टींकडे सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आजचं मार्केट जे आहे ते पूर्णपणे डायनामिक पद्धतीने जे ते बदल होत असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही
360 डिग्री मध्ये कुठूनही कुठल्या प्रकारची न्यूज जी तिथे येऊ शकते आणि त्यानुसार त्यामध्ये चढ उतार जो आहे तुम्ही घेतलेल्या पोझिशनच्या अगेन जो आहे तो आपल्याला तिथं होताना तिथं दिसू शकतो. मग सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपण एटीएम ऑप्शन साठी बघितलाय का जिथं हाय वेगा सेन्सिटिव्हिटी असते. कारण हा वेगा जो आहे तो इंडिया विक्स किंवा इम्प्लाइड व्हॉलेटिलिटीला जो आहे त्याच्या डबल पद्धतीने करस्पॉन्ड करत असतो. ते आपण येणाऱ्या मिनिटामध्ये ते समजूनच घेणार आहोत. समजा तो जो ऑप्शन जो आहे तो आपला आयटीएम ऑप्शन आहे. सिंपल कन्सिडर करा की आयटीएम ऑप्शन आहे 22,000ला आपण स्पॉट कन्सिडर केलेला आहे. तर 21,900चा तुमचा कॉल किंवा 22,100चा पुट जो आहे तो आपण तिथं कन्सिडर करतोय. मग तिथं काय असतं, तिथं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर म्हणजे डेल्टा जो आहे तो सगळ्यात जास्त असतो. त्याच्यामुळे तिथं वेगाचा जो परिणाम जो आहे तो आपल्याला कमी तिथं होताना दिसतो. त्याचबरोबर तिथं जी आहे ती स्टेबल मूव्ह जी ती जनरली होते जे एटीएम ऑप्शन्स किंवा आउट ऑफ द मनी ऑप्शन्स मध्ये आपल्याला वर खाली जी मूव्ह होताना तिथं दिसते त्याच्या कम्पॅरेटिव्हली आयटीएम ऑप्शन्स मध्ये एकदम स्टेबल मूव्ह जे ते होताना दिसतं आणि त्यामुळं आयव्हीचा जो इम्पॅक्ट जो असतो तो इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला आयटीएम कॉल्स किंवा आयटीएम पुट्स मध्ये एकदम कमी प्रमाणात होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करत आहात ते ह्या छोट्याशा गोष्टीला तुम्ही जनरली चेक करणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा जो मुद्दा जो आहे तो आयटीएम ऑप्शन साठी आहे. तर तुम्ही याच्या अगोदर जेव्हा केव्हा आयटीएम ऑप्शन ट्रेड्स केलेले आहेत त्याचा डेल्टा जो आहे तो जास्त असल्यामुळे तिथं तुम्हाला स्टेबल मूव्ह दिसते. त्याच्या उलट जर आउट ऑफ द मनी म्हणजे जसं की 22,000च्या स्ट्राईकला मला एटीएम स्ट्राईक दिसली तसंच 22,100चा जर मी सीई जर घेतोय तो आउट ऑफ द मनी सीई होतोय किंवा 21,900चा जर मी पुट जर तिथं जर कन्सिडर करतोय तो आउट ऑफ द मनी पुट तिथं होतो. जनरली या आउट ऑफ द मनीचे प्रीमियम जे असतात ते चीप असतात परंतु तिथं सगळ्यात जास्त जे आहे ते रिस्क असते. चीप म्हणजे स्वस्त असतो परंतु तिथं सगळ्यात जास्त आपल्याला रिस्क जी आहे ती जनरेट तिथं होताना तिथं दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा जेव्हा केव्हा इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी ऑप्शनची जर वाढत असेल तर तिथं एक्सप्लोजिव्ह मूव्ह जी आहे ती होण्याची सगळ्यात जास्त शक्यता किंवा चान्सेस जे आहे ते जास्त असतात. म्हणून या एक्सप्लोजिव्ह मूव्हला कॅप्चर करण्यासाठी लोक जे आहे ते इंट्राडे मध्ये स्कॅल्पिंग करतात किंवा त्याच्यामध्ये 5 ते 15 मिनिटाच्या हिशोबाने मध्ये जे आहे ते घुसण्याचा प्रयत्न करतात. आणि जनरली जर आयव्ही जर क्रश जर तिथं जर झाली किंवा आयव्ही जर कमी आपल्याला होताना तिथं दिसली त्याचा परिणाम जो आहे तो उलट होतो आणि जनरली एक्सपायरी डेच्या दिवशी भले तुम्ही घेतलेल्या स्ट्राईक पासनं मार्केट 50 ते 100 पॉईंट दूर असतो तो जो प्रीमियम जो आहे तो आपल्याला झिरो होताना दिसतो. म्हणून ह्या जनरली ऑपॉर्च्युनिटीजला जर आपल्याला टॅकल जर करायचं आहे तर आयव्हीज बद्दल आपल्याला आयडिया येणं आयव्हीच्या ट्रॅक ऑन करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तिथं ठरतो. मग जेव्हा केव्हा तुम्ही आयटीएम ऑप्शन्स घेताय तर तिथं आयव्हीचा जो परिणाम जो असतो तो सगळ्यात कमी असतो. परंतु जर तुम्ही आउट ऑफ द मनीला जर तुम्ही घेताय तर तिथं एक्सप्लोजिव्ह मूव्ह तुम्ही जर बरोबर असाल तुमच्या मार्केटची टेंडन्सी जर करेक्ट जर असेल तर त्याच्यावरनं तुम्ही त्याला ट्रॅक करू शकता. पण तिथं तुमचे फसण्याचे पण चान्सेस आहेत जर तुम्ही तुमचं नियोजन किंवा तुमचं अंडरस्टँडिंग मार्केट बद्दल सप्लाय आणि डिमांड झोन बद्दल जर चुकीचं असेल तर तिथं तुम्हाला आयव्ही कमी होऊन ते झिरो होण्याचे आणि तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ती पूर्णपणे बुडण्याची सगळ्यात जास्त तिथं शक्यता असते. म्हणून या छोट्याशा गोष्टींना सुद्धा लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं बरं, इंडिया विक्स म्हणजे काय, दुसरं म्हणजे ऑप्शन इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी म्हणजे काय आणि त्याचा परिणाम ऍट द मनी आउट ऑफ द मनी आणि आयटीएमच्या बिहेवियर वरती काय होतो त्याच्याबद्दल आपण माहिती इथं घेतलेली आहे. आता पुढच्या पॅरामीटरकडे जाऊयात आणि त्याच्यावरनं आपण समजून घेऊयात की नेमकं काय काय बदल होतं. जेव्हा केव्हा तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करत असतात तर इंट्राडे मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी केव्हा भेटू शकते बरं, त्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल सुद्धा एक महत्वाच्या मुद्द्यातनं आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याची ऑपॉर्च्युनिटी कधी आली पाहिजे आणि कधी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण ध्यान देऊयात. जनरली मॉर्निंग मध्ये जेव्हा केव्हा मार्केट जे आहे ओपन होतं त्या मॉर्निंग मध्ये मार्केट ओपन झाल्यावरती तिथं काही डोकं न लावता तिथं सिंपल वाट बघणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि साधारण 9:20 इंडिया विक्सला बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर मार्केट काय होतंय गॅपअप झालंय मार्केटमध्ये गॅपअप होऊन इंडिया विक्स जो आहे विक्स आपल्याला तिथं राईज होताना तिथं दिसतोय तर सिंपल तिथं एक ऑपॉर्च्युनिटी ही आहे की मोस्ट ऑफ लोक जे आहेत ते कॉल बाईंगला प्रेफरन्स जो आहे तो देऊ राहिलेत. म्हणून तिथं कॉल बाईंग जी आहे ती सगळ्यात जास्त आपल्याला ऑपॉर्च्युनिटी होताना दिसते. जर याच्या उलट मार्केट गॅप डाऊन तिथं झालंय आणि गॅप डाऊन नंतर जर मार्केटचा किंवा इंडिया विक्स जर आहे
ती वाढत आहे, याचा अर्थ तिथं असा आहे की मार्केटमधले जे स्मार्ट प्लेयर्स आहेत किंवा मार्केटमधले जे की पार्टिसिपंट जे आहेत ते पुट बाईंगला जे आहे ते प्रेफरन्स आपल्याला तिथं देताना दिसतात. म्हणून ह्या छोट्याशा गोष्टींना आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आयव्ही जे आहे कमी होऊ राहिली, म्हणजे इंडिया विक्स किंवा जनरली मी इथं सिंपल म्हणेल की विक्स जे आहे ती कमी होऊ राहिली, तर त्या अशा सिच्युएशनला काय केलं गेलं पाहिजे बरं? प्रीमियम म्हणजे भलेही तो कॉल साईड असेल, भलेही तो पुट साईड असेल, अशा वेळेस त्याला सेल करण्याचा विचार करणं केव्हाही शहाणपणाचं लक्षण आहे. कारण मार्केट जे हमेशा अशी एक ट्रेंडिंग मूव्ह जी ते जनरली करत नसतं. ते एक ट्रेंडिंग मूव्ह झाल्यानंतर कन्सॉलिडेशन मध्ये जे आहे ते जाताना आपल्याला तिथे दिसत असतं. म्हणून जनरली इंट्राडे मध्ये मला जर ऑपॉर्च्युनिटी जर ट्रॅक जर करायचं आहे, तर त्यामध्ये मॉर्निंग मध्ये 9:20 इंडिया विक्सला ट्रॅक करणं गरजेचं आहे. जर मार्केटचा टेक्स्चर गॅप अप आहे आणि त्यावेळेस विक्स वाढत आहे, तर जनरली कॉल साईडला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबरच सप्लाय आणि डिमांड झोन त्यावेळेची कंडिशन्स कुठे आहे, ओव्हरऑल स्ट्रक्चर हायर लोच्या आसपास खरेदी करणं गरजेचं आहे. फक्त वाढत आणि रॅन्डम ठिकाणी जर तुम्ही तिथं घुसण्याचा प्रयत्न करत आहात, तर जनरली तुम्ही रॅन्डम ठिकाणी, समजा ह्या ठिकाणी तुम्हाला कळलंय गॅप अप मार्केट झालंय, परंतु मार्केट जे आहे ते हायर लो करतंय आणि त्यानंतर त्याची एक अपवर्ड मूव्ह जी ती करताना आपल्याला तिथे दिसतंय, तर त्याच्यावरती ट्रॅक ऑन करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला ठरताना दिसतो. आता दुसरं महत्वाचं ऑपॉर्च्युनिटी तर आपल्याला दिसलीये. मग त्यामध्ये आपण इंडिया विक्सला पहिल्या स्टेपमध्ये चेक केलंय, त्यामध्ये आपल्याला लक्षात आलंय की मार्केट आयदर कॉल वाल्यांच्या साईडमध्ये जात आहे की पुट वाल्यांच्या साईडमध्ये जात आहे. ते इंडिया विक्स वरनं गॅप अप किंवा गॅप डाऊन किंवा इंडिया विक्स डाऊन होते त्यावर लक्ष देतं. दुसरा महत्वाचा पॅरामीटर जो की प्रत्येकाला माहित असतो, तो म्हणजे सप्लाय आणि डिमांडचा खेळ. जेव्हा केव्हा सप्लाय आणि डिमांडला तुम्ही जनरली चेक करत असतात, ते म्हणजे काय हे तुम्हाला चार्ट वरती जे आहे ते लक्षात येताना तिथे दिसतं. म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट जी आहे जपानीज कॅन्डलस्टिक्स पॅटर्न नुसार ती त्याच्या सप्लाय आणि डिमांड झोनच्या आसपास जी ती ट्रेड होताना तिथे दिसते. जसं की ह्या पर्टिक्युलर चार्टला जर आपण जर बघितलं, त्यामध्ये आपल्याला क्लिअरली इथं लक्षात येतं की बाबा याचा जो आहे हा एक डिमांड झोन आहे आणि त्याच डिमांड झोनला मल्टिपल नंबर ऑफ टाइम जी आहे ही पर्टिक्युलर इंडिया विक जी आहे ती टॅप करते, किंवा थोडंसं वरती जाऊन टॅप करते आणि तिकडनं आपल्याला बाउन्स होताना दिसतो. म्हणजे हा काय झाला, एक पर्टिक्युलर प्रकारचा डिमांड झोन झाला. सेम गोष्ट जी आहे तुम्ही ऑप्शनच्या चार्टवरती किंवा स्पॉटच्या चार्टवरती जे ट्रॅक ऑन करू शकता, तिथं बघू शकता की हिस्टॉरिकली तिथं बिहेवियर काय. इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर ह्या पर्टिक्युलर कॅन्डलला इथं भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये मोठा वीक ओपन आहे. वीक ओपन आहे याचा अर्थ तिथं रिजेक्शन क्रिएट होतंय. रिजेक्शन क्रिएट होतंय म्हणजे तिथं सेलिंग जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते, किंवा प्राइस जी आहे ती हायर झोनला तिथं टिकत नाही आहे. ही एक सिंपल सी गोष्ट आपण अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. सेम वे जर तुम्ही तुमच्या सेक्शन मध्ये गेलात, तर इथं सुद्धा तुम्हाला वीक दिसते, म्हणजे तिथं अगेन किंमत जी आहे किंवा प्राइस जी आहे अगेन तिथं टिकत नाहीये. सेम तीच गोष्ट तुम्हाला इथं दिसते, सेम तीच गोष्ट इथं दिसते, इव्हन इथं सुद्धा तुम्हाला तीच गोष्ट दिसते आणि इथं सुद्धा दिसते. म्हणजे हा काय झाला बरं, याचा सप्लाय झोन झाला की जिथं सप्लायर ह्या पर्टिक्युलर इंडिया विकचा किंवा विक्रेता जो आहे तो एकदम स्ट्रॉंगर नोडवरती आहे आणि तो त्याचं विक्री करण्याचा प्रयत्न जो आहे तो एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने आपल्याला क्रिएट करताना दिसतोय. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही चार्ट्सला बघत असतात त्यावेळेस त्या चार्टवरती सप्लाय आणि डिमांड झोन, भले तो स्पॉट असेल, भले तो ऑप्शनचा चार्ट असेल किंवा भले तो इंडेक्सचा चार्ट असेल, त्यामध्ये तुम्हाला डिमांड झोन कुठं आहे, तो कुठं नेमकं ट्रेड करतोय, कशा पद्धतीने ट्रेड करतोय, याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती येणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतो. मोस्ट ऑफ लोक रॅन्डमली तो पर्टिक्युलर राईज होऊ राहिलाय मग मला त्यामध्ये घ्यायचंय असा प्रयत्न करत बसतात आणि तिथंच फसण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस किंवा सगळ्यात जास्त जे दरवाजे आहेत ते तिथं आपल्याला तिथं होताना दिसतात. म्हणून ह्या छोट्याशा पॅरामीटर्सला वेळोवेळी आपण ठरवणं गरजेचं आहे. आणि याच्याकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिग्री जी आहे ती लागत नाहीये. या सप्लाय झोन्सला जिथनं प्राइस जी आहे ती आपल्याला रिजेक्ट होताना दिसते, तो एक सप्लाय झोन आहे. हे तुम्ही एक सिंपलच्या रिजेक्शन वरनं, सिंपलच्या कॅन्डलच्या वीक वरनं डिसाईड करू शकता. त्याच्या अपोजिट साईडला जर समजा त्याचा डिमांड झोन जर मला माहित नाहीये, तर सिंपल त्याच्या अपोजिट साईडला मी अशा पद्धतीने जिकडनं प्राइसने एक चांगल्या पद्धतीचा राईज केलाय, थोडासा राईज करून पुन्हा थोडासा रिट्रेस केलाय आणि त्या झोनपासूनच प्राइस पुन्हा एकदा बाउन्स बॅक करते, म्हणजे तो एक डिमांड झोन आहे. त्या डिमांड झोनला त्याची ताकद ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत प्राइस किंवा किंमत त्या पर्टिक्युलर झोन मध्ये जात नाहीये, येत नाहीये, तोपर्यंत संयम, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये, इंग्रजीमध्ये पेशन्स असं म्हणलं जातं, त्या पेशन्स ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बनताना तिथं ठरतो. म्हणून जनरली इंडिया विक्स आणि
इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी मध्ये जास्त गफलत न करता या छोट्या छोट्या पॅरामीटर्सला जर आपण बघत असाल तर त्यावरनं तुम्हाला आयडिया जी आहे ती मोस्टली येताना तिथं दिसते. मग चार्ट वरती आपण काय बघितलं पाहिजे आणि त्यावरनं आपल्याला काय आयडिया येऊ शकते त्याबद्दल थोडासा आपण समंजसपणा जो आहे तो थोडासा आपण अंडरस्टँडिंग जे आहे ते जनरली इथं बघूया. तर जनरली आपण चार्ट वरती सप्लाय आणि डिमांड झोन तो प्रत्येक जण बघतो. प्रत्येक आयरा गायरा टायरा नवीन हॅपी टॉम डिक हॅरी जो आहे तो आपल्याला बघताना दिसतो सप्लाय आणि डिमांड झोनला. मग तो नेमका कुठं चुकतो आणि का बरं 91% लोक जे आहेत ते लॉसच करतात. जनरली मार्केटमध्ये आपल्याला सप्लाय आणि डिमांड झोन टाईप जर करायचं आहे तर लोअर टाइम फ्रेम मध्ये आपल्या एंट्री जे आहे ते एकदम परफेक्ट पद्धतीने होताना होऊ शकतात. पण त्यामध्ये आपल्याला आपलं रिस्क जे आहे म्हणजे आपला जो स्टॉप लॉस जो आहे तो मार्क करणं सगळ्यात महत्वाचं आहे. रिस्क म्हणजे तुम्ही किती जर चुकीचे असाल तुम्ही बरोबरच असले पाहिजे असं नाहीये, तुम्ही चुकीचे पण असू शकतात. म्हणून जनरली झोन मार्किंग करणं गरजेचं आहे आणि त्या केसमध्ये 15 मिनिटाची टाइम फ्रेम जी आहे ती एकदम यथावकाश आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीचा रिवॉर्ड जो होतो त्यात दिसू शकते. 15 मिनिटामध्ये एकदा की तुम्ही तुमचा सप्लाय आणि डिमांड झोन जर मार्क जर केलेला आहे तर त्यानुसार तुम्हाला लक्षात येऊ शकतं की तुम्हाला त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये त्या पर्टिक्युलर झोनसाठी लॉंग व्हायचंय की शॉर्ट व्हायचंय. दुसरं महत्वाचं एकदा झोन तुमचं हे झाला की त्या झोनमध्ये ज्यावेळेस प्राइस येते त्यावेळेस तुमची एंट्री जी डिसाईड करायची आहे त्यामध्ये 5 मिनिट टाइम फ्रेम जी आहे ते एकदम व्यवस्थितरित्या डायरेक्शन जे आहे ते तुम्हाला हिंट आउट जे आहे ते करू शकतात. आणि जर तुम्हाला स्कॅल्पिंग करायची अगदी 2 ते 4 मिनिटाच्या हिशोबाने त्या स्कॅल्पिंग साठी जे आहे ते 3 मिनिटाची टाइम फ्रेम जी आहे ते एकदम सिंपल पद्धतीने डायरेक्शन जे आहे ते आपल्याला करताना दिसू शकते. म्हणजेच टाइम फ्रेम कुठला निवडायचा बरं सप्लाय आणि डिमांड साठी ती सुद्धा तुमचा प्रश्न जो आहे तो आपल्याला दूर होताना तिथे दिसतो. मग जनरली काय लक्षात ठेवायचंय ते मी आता सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओचा. जेव्हा केव्हा किंमत किंवा प्राइस जी आहे ती डिमांड झोन मध्ये आहे जेव्हा केव्हा प्राइस स्ट्रॉंग डिमांड झोन मध्ये तिथे येते हायर टाइम फ्रेमच्या तर त्यावेळेस जेव्हा आपल्याला ही गोष्ट बनताना तिथे दिसेल तर त्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं की तिथं पुट एक्झिट करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तिथं ठरतो. त्या गोष्टीपासून दूर राहणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस तिथनं एक्झिट केल्यानंतर कॉलमध्ये एंट्री करणं गरजेचा पॅरामीटर ठरतो जर हा एक स्ट्रॉंग बाईंग झोन जर क्रिएट होताना दिसतोय. याच्या उलट जर आपण सप्लाय झोन मध्ये आलो आहोत आणि तिथं जर एक स्ट्रॉंग सेलिंग झोन जर आलेला आहे तर तिथं कॉल मधनं म्हणजे सी मधनं एक्झिट करणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस तिथं पुट मध्ये एंट्री करणं गरजेचं असतं. परंतु हा जो झोन जो आहे तो वेळोवेळी आपल्याला बदल होताना दिसेल. त्यामध्ये कधी कधी किंमत जी ती सप्लाय झोन मध्ये जाईल ज्यावेळेस आपण कॉल मध्ये बसलो असू जिथनं प्राइस जी ती रिव्हर्सल करणार आहे आणि जेव्हा केव्हा प्राइस जी आपण पुट साइड मध्ये बसलो एक स्ट्रॉंग डिमांड झोनला जे की वीकली मंथली किंवा एक क्रुशियल लेवलला असेल जी की मंथली मल्टी इयर एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ट्रेंड लाईनच्या आसपास असू शकते किंवा एक मेन मंथली पायवॉट असू शकतो किंवा विकली पायवॉट असू शकतो. त्या ठिकाणी आपला चेंज इन द डायरेक्शन चेंज इन द पुट्स या सगळ्यात महत्वाच्या पॅरामीटर्स गोष्टी करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तिथं ठरतो. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपल्या अंगाला ग्लू किंवा आपल्या अंगाला तेल लावल्यासारखं पहिलवान करणं सुद्धा गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तो येतो भाग चौथा जो की हा व्हिडिओचा आहे. त्यामध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट काय ठेवली गेली पाहिजे त्याबद्दल आपण जे आहे ते आयडिया याच्या माध्यमातून घेऊयात. कारण रिस्क मॅनेजमेंट मध्येच लोक फेल तिथं होतात. त्यांनी एकदा एंट्री केली आहे म्हणजे ते परफेक्टच आहेत आणि ते कधी चुकीचे होऊ शकत नाही असं अजिबात होऊ शकत नाही. तर जनरली ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही ट्रेड करत आहात तर ऑप्शन जे आहे ते एकदम ऑप्शन ट्रेडिंग जे आहे ते एकदम रिस्की आहे. कारण तिथं पुढच्या सेकंदाला तिथं काय होईल हे कोणालाच माहित नाही. म्हणून तो एक रिस्की पॅरामीटर आहे आणि जनरली हे जे इन्स्ट्रुमेंट आहे. तर जर तुमच्याकडे तुम्ही ऑप्शन्स मध्ये ट्रेड करता आणि तुमच्याकडे टोटल कॅपिटल मी हे सांगेल की जर ही कॅपिटल 1 लाख रुपयांच्या आसपास आहे असं आपण कन्सिडर करूयात. मग त्यामध्ये तुम्ही रिस्क किती घेतलं गेलं पाहिजे. तर जनरली इंट्राडे मध्ये जर तुम्ही ट्रेड करताय तर त्यामध्ये 10% रूल जो आहे तो तुम्ही पकडणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही 1 लाखाच्या हिशोबाने ट्रेड जर करत असतात तर 1 लाखाच्या 10% म्हणजे 10,000चा रिस्क घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे त्यातली त्यात जर तुम्ही एक ट्रेड मध्ये जर रिस्क जर तिथे घेताय तर त्या ट्रेड मध्ये जास्तीत जास्त 2 ते 3% रिस्क घेणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त 10% ट्रेड रिस्क म्हणजे काय की मी एका ट्रेड मध्ये 10,000चा रिस्क घेतला नक्कीच नाही. त्यामध्ये तुम्ही एका ट्रेडला 2 ते 3% रिस्क घेतला पाहिजे म्हणजे 2,000 ते 3,000च्या आसपासच तुमची जी रिस्क जी आहे ती असणं सगळ्यात महत्वाचं आहे. हे जर माइंडसेट असेल तर तुम्ही इमोशनली जे आहे त्या पर्टिक्युलर ट्रेडला अजिबात अटॅच होणार नाही.
इमोशनली तुम्ही अटॅच झाले नाही, म्हणजे टिक बाय टिक, म्हणजे प्रत्येक सेकंदाला किंमत वर गेली किंवा खाली गेली याकडे तुम्ही लक्ष देणार नाही. आणि तिसरा महत्वाचा पॅरामीटर त्यामध्ये ठरतो, जो की तुम्हाला त्या ऑप्शनची एंट्री किंवा ऑप्शनचा चार्ट बघण्यापेक्षा तुम्ही स्पॉटचा म्हणजेच अंडरलिंगचा चार्ट बघण्यामध्ये लक्ष ठेवता. आणि त्यामध्ये तुमची स्टॉप लॉसची लेवल एकदा हिट झाली, भले त्या ऑप्शन्स मध्ये काही तिथं गोष्ट होत राहील किंवा टार्गेट हिट झालं, तर त्याबद्दल तुम्हाला काही गोष्ट जी आहे ती आपल्याला तिथं होताना तिथं दिसणार नाही. म्हणून या रिस्क मॅनेजमेंटला जे आहे ते फोकस करणं गरजेचं आहे. आणि जनरली जेव्हा केव्हा तुम्ही 1 लाखाच्या कॅपिटलवरती ट्रेड करत आहात, तर एका पर्टिक्युलर ट्रेडला इंट्राडे मध्ये मॅक्सिमम तुम्हाला 10,000चा रिस्क घ्यायचा आणि तिथं 2 ते 3% रिस्क घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न येतो तिथं, म्हणजे पोझिशन सायझिंग. माझ्याकडे 50,000 होते म्हणून मी लगेच 50,000चे 10,000 क्वांटिटी तिथं घेतल्या, परंतु तिथं 2 रुपयाची मूव झाली म्हणून माझं चलबिचल झाली किंवा मला अस्वस्थ वाटलं, इनअप्रोप्रिएट फील झाला आणि त्यामुळे मी जे आहे तिथून एक्झिट झालो. आणि नंतर तो ऑप्शन जो आहे तो 70 रुपयांनी, 100 रुपयांनी, 200 रुपयांनी झाला. अशा वल्गना करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या असेल किंवा मी सुद्धा ऐकल्या असेल, तुम्ही किंवा तिथे बोलला असाल, मी सुद्धा ऐकलं असेल. परंतु त्यांना एक गोष्ट माहित नाहीये, ती म्हणजे ऑप्शन साईज. ऑप्शन साईज म्हणजे काय, तुमची लॉटची साईज काय आहे त्याच्याबद्दलची आयडिया असणं गरजेचं आहे. आणि मल्टिप्लाइड बाय त्याच्यामध्ये प्रीमियम त्याचा किती आहे ह्या गोष्टीबद्दल आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथनं तुमचा टोटल किती एक्सपोजर आहे त्याची आयडिया जी ती येताना तिथं दिसते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही तुमचं ट्रेडिंग पोझिशन फॉर्म्युला तिथं चेक करत असतात, त्यावेळेस ह्या गोष्टींना तुम्ही लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, की जनरली मला तिथं ट्रेड करायचंय म्हणजे मला काय गोष्टी बघायच्या. तर त्यामध्ये हा ऑप्शन पोझिशन सायझिंगचा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तिथं ठरतो. आणि जनरली ह्या गोष्टीला कुणीही जे आहे जास्तीत जास्त वेळ जे आहे ते लक्ष देताना आपल्याला ते दिसत नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा केव्हा बघत असाल त्यावेळेस ह्या ऑप्शन सायझिंगच्या फॉर्म्युला जे आहे ते व्यवस्थितरित्या लक्ष लिहून घ्या. ऑप्शन साईज मध्ये लॉट साईज कितीचे आहे ते बघा, प्रीमियम कितीचा आहे तो बघा, आणि त्याच्यावरनं टोटल एक्सपोजर आपण बघा. समजा 22,000च्या आसपास मार्केट आहे आणि तुम्ही बुलिश आहात, म्हणजे 22,000चा सीई तुम्ही तिथे घेताय, त्याचं लॉट साईज 50चा आपण कन्सिडर करूयात, म्हणजे तुम्हाला टोटल तिथं 7,500 रुपये पर लॉट जे आहे ते तिथं लागणार आहे. म्हणून त्यावरनं तुम्हाला तिथं आयडिया येते की 150 मल्टिप्लाइड बाय प्रीमियम जर केलं तर टोटल एक्सपोजर जे आहे ते 7,500 रुपयांच्या आसपास येतं. म्हणजे तुम्हाला 1 लाख कॅपिटल वरती जे आहे ते मॅक्सिमम 3 ते 4 लॉट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमची जी टोटल 1 लाख रुपयाची जी कॅपिटल आहे त्यापैकी तुम्ही जास्तीत जास्त साधारण 31,000 ते 37,000च्या आसपास जे आहे किंमत पैसे जे आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट करता. आणि त्यातली त्यात तुम्हाला पर लॉट जे आहे ते रिस्क तुमचं किती आहे ही सुद्धा आयडिया असते. म्हणजे तुम्हाला पर लॉट 2 ते 3%चं तुम्ही जे रिस्क जे आहे ते तिथं तुम्हाला लक्ष देत आहे. आणि त्यावरनं तुम्हाला एक रिस्क रिवॉर्डचा जो हिसाब जो आहे तो सुद्धा अंडरस्टँड होताना तिथं लक्ष देऊन जातो. म्हणून या पोझिशन सायझिंग मध्येच लोक फेल होतात. आणि जनरली याच्यामध्ये ते फेल ज्यावेळेस होतात, जी की एकदम क्षुल्लक गोष्ट आहे, एकदम छोटीशी गोष्ट आहे, आणि ते फेल झाल्यामुळे त्यांचं जे कॅपिटल जे आहे ते पूर्ण ओव्हरऑल जी सिच्युएशन जी आहे ती आपल्याला डाऊन तिथं होताना तिथे दिसते. म्हणून जनरली पोझिशन सायझिंग मध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण लक्ष ठेवा. 1 लाख रुपयाचं कॅपिटल जे आहे त्यापैकी फक्त आणि फक्त 31,000 ते 37,000 ब्लॉक करणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यामध्ये रिस्क जी आहे ती 2 ते 3%ची घेणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण जनरली जर तुम्ही जिन्न जर राहिला, तुमचा जर स्टॉप लॉस जरी हिट झाला, तुम्ही योग्य वेळेला जर तिथनं बाहेर जर पडला, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिकडनं एक चांगली ऑपॉर्च्युनिटी जी नेक्स्ट इन्स्टंटला तिथे क्रिएट होताना तिथे दिसू शकते. म्हणून जनरली मार्केटमध्ये काही गोष्टी असतात ज्यांना आपण चेक करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर असतो. मग ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज काय आहेत बरं इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी मध्ये, ते सुद्धा आपण इथं समजून घेऊया. तर ऍडव्हान्स लेवल काय असतात ते आपण इथं चेक करूयात. तर आयव्ही एक्सपान्शन थेरी, जेव्हा केव्हा मॉर्निंग मध्ये लो आयव्ही असते आणि सडन ब्रेकआउट होते आणि त्यावेळेस आयव्हीचं स्पाइक होतो, त्यावेळेस एटीएम ऑप्शनचं बाईंग करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतो. मी परत एकदा सांगतो, जेव्हा केव्हा मॉर्निंग मध्ये एकदम लो आयव्ही आहे तुम्हाला लक्ष देतंय आणि तिथं सडन तुम्हाला एक ब्रेकआउट जे आहे ते जनरली तिथं क्रिएट होतात दिसतं, तर अशा सिच्युएशनला तुम्ही मोर एटीएम ऑप्शन बाईंग प्रेफर ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही तुम्ही घेतलेल्या प्रीमियमच्या 20 to 30% टार्गेट जे आहे ते ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्या फेवरमध्ये मार्केट जर फास्ट मध्ये जात आहे त्या केसमध्ये तिथं शांत बसणं गरजेचं आहे आणि तिथं ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. याच्या उलट आणखीन कुठली स्ट्रॅटेजी बरं, ती म्हणजे आयव्ही
क्रश स्ट्रॅटर्जी ही जनरली सेलिंग वाल्या लोकांसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आयव्ही क्रश म्हणजे काय, सडनली आयव्हीचं स्पाइक झालं होतं, परंतु जनरली मार्केट जे आहे ते आपल्याला वरती जाताना दिसलं आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते खाली जाताना दिसतंय. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये किंवा आयव्ही क्रश आपल्याला होताना दिसतंय, तर अशा वेळेस जनरली इव्हेंट डेच्या दिवशी म्हणजे बजेट, आरबीआय पॉलिसी, इलेक्शनचे रिझल्ट, वॉर न्यूज, त्यावेळेस आयव्ही जी ती हाय असते. जेव्हा केव्हा क्रॉस होतं त्यावेळेस ऑप्शन सेलिंग करणं बेस्ट असतं. स्ट्रॅडल किंवा आयन फ्लाय हे एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जे आहे ती तिथं जनरली तिथं क्रिएट होताना दिसतात. म्हणून आयव्हीज मध्ये या छोट्या छोट्या गोष्टींना आपण जर लक्ष दिलं तर आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होताना दिसतात. जेव्हा केव्हा आयव्ही आपल्याला हाय आहे, जसं की मी सुरुवातीला आयव्हीच्या लेवल तुम्हाला सांगितले की शांत केव्हा आहे, काल्म केव्हा आहे, मीडियम केव्हा आहे आणि हाय रेंज केव्हा आहे, याची जर गोष्ट आयडिया तुम्हाला आली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा बिहेवियर जो तो क्रिएट होता दिसू शकते. जेव्हा केव्हा मार्केट साईडवेज असतं त्यावेळेस तिथं ट्रेड नका करू. लंच टाइम जो होतो 12 ते 1:30 दरम्यान असतो तिथं ट्रेड करू नका. आणि इंडिया विक्स जर 12च्या खाली जर आहे तर तिथं ट्रेड न करणं सगळ्यात महत्वाचं आहे. जनरली आयव्हीज बेस्ट कुठं असू शकतात ते सुद्धा आपल्याला आयडिया असणं सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर. मग आयव्हीज कुठं बेस्ट असू शकतात ते सुद्धा आता आपण बघूयात की आयटीएम ऑप्शन साठी बेस्ट आहे की खालच्या ऑप्शन साठी बेस्ट आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला तिथं दिसतंय की बाबा एटीएमचा जो ऑप्शन जो आहे तो कुठं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी किंवा इम्पॅक्ट जो आहे तो एकदम बेस्ट पद्धतीने तिथं क्रिएट होऊ शकतो आणि त्याचा फायदा, त्याचा विनियोग जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने जो आहे तो क्रिएट होताना दिसू शकतो. एटीएमची आयव्ही जी असते ती मीडियम असते. तिथं आपल्याला आयव्हीचा इम्पॅक्ट जो आहे तो हाय होताना दिसतो आणि टाइम डिके जो तो मीडियम असतो. आयटीएम ऑप्शन्स मध्ये डेल्टा हाय असतो, एटीएम ऑप्शन्सला डेल्टा जो आहे तो मीडियम असतो आणि आयटीएम ऑप्शन्सला डेल्टा हाय असतो. त्याच्यामुळे आयव्हीचा इम्पॅक्ट जो आहे तो आयटीएम ऑप्शन्स मध्ये म्हणजे इन द मनी ऑप्शन्स मध्ये आपल्याला कमी होताना दिसतो आणि टाइम डिके एकदम लो असतो. परंतु आउट ऑफ द मनी ऑप्शन जर तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये डेल्टा एकदम लो असतो, आयव्ही एकदम हाय असते आणि टाइम डिके होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला एकदम सगळ्यात जास्त होताना दिसतं. म्हणून गोल्डन रूल्स काय, गोल्डन रूल्स मध्ये आयव्ही ज्यावेळेस हाय आहे त्यावेळेस त्या ऑप्शन्स बाईंग पासून दूर राहावा. आयव्ही लो आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ब्रेकआउट चार्ट्स वरती होताना दिसतंय. एका टाईट कन्सल्टेशन नंतर एक ऑपॉर्च्युनिटी आहे. विक्स जर राईज होऊ राहिलं तर ऑब्विसली तिथं पुट साईड मध्ये, विक्स जर डिक्रीज होऊ राहिले तर कॉल साईड मध्ये. आणि स्टॉप लॉस साठी शिवाय जे आहे ते ट्रेड नक्की करू नका. इमोशनल कंट्रोल करण्यासाठी लिमिटेड पोझिशन सायझिंग मध्ये जर तुम्ही ट्रेड करताय तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते क्रिएट होताना तिथं दिसू शकते. आता इंट्राडे सेटअप रूल तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंट्राडे सेटअप रूल मध्ये काय काय गोष्टी जे आहेत त्या आपण इथं अंडरस्टँड करूयात. जनरली जर इंट्राडे मध्ये विक्स जर 18 वर 19.5 वरती आपल्याला होताना तिथं दिसतंय तर म्हणजे तिथं एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी जी जनरली आहे. आणि जर तिथं अशाच प्रकारची ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला क्रिएट तिथं होताना तिथं दिसते तर मग काय काय गोष्टी ठेवायच्या. इंडिया विक्स 18 वरनं 19.5 वरती गेली आहे म्हणजे निफ्टी त्याच्या चार्ट वरती चेक करायचं जर तो डिमांड झोन वरती आहे म्हणजे त्याचा झोनचा ब्रेकआउट तिथं होताना दिसतोय. प्लस आपल्याला चार्ट वरती व्हॉल्यूम सुद्धा हाय होताना दिसतंय. तर मग त्या केसमध्ये आपल्याला एटीएम कॉलला बाय करणं गरजेचं आहे. त्यामध्ये स्टॉप लॉस जो आहे प्रिव्हियस 5 मिनिटाचा लो ठेवणं गरजेचं आहे आणि त्या केसमध्ये आपला रिस्क रिवॉर्ड जो आहे तो मिनिमम 1:5 आणि जास्तीत जास्त तुम्हाला जितका घेता येईल. तुमचं जर स्टॉप लॉस तिथं हिट होत नसेल तर ही एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे. म्हणजे आपण एकाच व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त इंडिया विक्स नाही तर इम्प्लाइड व्हॉलटिलिटी ऑप्शन्स मध्ये काय असतं, इम्प्लाइड व्हॉलटिलिटीचा परिणाम आयटीएम ऑप्शन साठी, आउट ऑफ द मनी ऑप्शन साठी काय आहे आणि कुठला बेस्ट सिनारिओ आहे ती एक लक्षात येतं. केव्हा आपण ट्रेड केलं गेलं पाहिजे, केव्हा नाही केलं गेलं पाहिजे त्याची सुद्धा आयडिया येते. म्हणजेच ऑप्शन्स मध्ये फक्त डायरेक्शन नाही तर व्हॉलटिलिटी सुद्धा आपल्याला कमवून देऊ शकते. परंतु त्यामध्ये आपल्याला इंडिया विक्स आणि इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जर समजलं तर ऑब्विसली ते प्रीमियम जे आहे ते आपल्या बाजूने काम करताना दिसतं. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर त्याच्यावरनं भरपूर काही गोष्टींचा आयडिया जे आहे तुम्हाला यातून